नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र विनय कोठावदे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आता आहे माझ्या व्हेकलमध्ये, गाडीमध्ये, आणि जस्ट मला पेपर हाती लागला आजचा लोकमत, आणि लोकमतमधील मी एक न्यूज तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे। हा हे लोकमत बघू शकता तुम्ही, आणि आजची तारीख आहे 28 एप्रिल 2024 आणि आज आहे रविवार। सो ही न्यूज मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे। ही न्यूज आहे कांदा निर्याती संदर्भात सरकारने घेतलेल्या काल जो आदेश जाहीर केलेला आहे, जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात ही न्यूज आहे। 99,000 टन कांदा निर्यातीस सरकारने परवानगी दिलेली आहे, त्या संदर्भात ही न्यूज आहे। तुम्ही काळजीपूर्वक ऐका। आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याच्या हिताचे आणि चांगले जे निर्णय आहेत ते आपण नक्कीच या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर आणणार आहोत। आणि जर काही गरज पडली तर त्याच्या विरुद्ध आपण सरकारच्या विरोधात किंवा कोणाच्याही विरोधात आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी आपण लढा देण्यासाठी आपलं चॅनल कधीही मागे पुढे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हाला ही न्यूज वाचून दाखवतो। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा आहे लोकमत, तारीख 28/4/2024 रविवार। ही न्यूज बघा। 99,000 टन कांदा निर्यातीस परवानगी। लाल कांद्यासाठी झालेला निर्णय नवा की जुनाच। 2 दिवसांपूर्वी गुजरातहून 2,000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले होते। त्याची दखल घेत केंद्र सरकारकडून 99,150 टन लाल कांदा 6 देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्याची अधिसूचना शनिवारी जारी केली। मात्र हा निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे। तसेच त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली आहे। केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्याची निर्यात बांगलादेश, संयुक्त अरब इमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका देशांना करण्यात येईल। गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिल्यामुळे उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विरोधी पक्षनेत्यांनी या निर्णयावर टीकेचे बाण सोडले। यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न सरकारने करून 6 देशात कांदा निर्यातीस परवानगी दिलेली आहे। संपूर्ण निर्यात बंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। ही आहे आजच्या लोकमतची न्यूज। तर यावेळेस शेतकरी संघटना यांचं काय मत आहे हे पण आपण जाणून घेऊया। शेतकरी संघटना काय म्हणतात? शेतकरी संघटनेचे नेते भारत दिघोळे, निवृत्ती निहारकर आदींनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। केंद्र सरकारने नव्याने कांदा निर्यातीस परवानगी दिली नाही, तसेच निर्यातीच्या परवानगीचे कोणतेही परिपत्रक निघालेले नाही। आता याबद्दल आपण बुलेट पॉइंट्स जाणून घेऊया। काय काय झालेलं आतापर्यंत आकडेवारी एकत्रित करून निर्यातीची चर्चा। 7 डिसेंबर पासून बंदी। 3200 कोटी आतापर्यंत नुकसान झालेले आहे। 3 मार्चला 3 देशांसाठी कांदा निर्यात खुली करण्यात आली होती। 1500 ते 1550 रुपये हा कवडीमोल भाव आता सध्याचा आहे। आपण याबाबतचा व्हिडिओ कालच केलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो। खरंच हा जो मॅक्झिमम जो भाव मिळाला होता काल तो 1500 रुपयाचा मिळालेला होता। सो अतिशय दयनीय परिस्थिती आहे शेतकऱ्याची। आणि जसं एक शेतकऱ्याला 1 किलो कांदा जर पिकवायचा असेल तर साधारण 15 ते 20 रुपये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पकडून लागतो, 15 ते 16 रुपये। आणि तोच जर भाव त्याला 1500 रुपये जर मिळत असेल, 15 रुपये मिळत असेल तर काय शेतकरी खाणार? म्हणजे कांद्याचा खर्च वांदा झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल। सध्या 3500 ते 3700चा भाव आवश्यक आहे, जेणेकरून कमीत कमी शेतकऱ्याला 1000-1200 रुपये प्रति क्विंटल किंवा मग 10 ते 12 रुपये पर किलो त्याला फायदा होऊ शकतो। तरच फायदा आहे शेती करून, है ना। 3 देशांमध्ये निर्यातीसाठी मार्चमध्ये निर्णय घेतला गेला होता। 27 एप्रिलला 6 देशांमध्ये निर्यातीस परवानगी आता पुन्हा देण्यात आलेली आहे। हे आहेत या बुलेट पॉइंट्स याबाबतचे। मग सरकारने सरसकट कांदा निर्यात बंदी उठवायला पाहिजे, ही अधिसूचना म्हणजेच दर्यात खसखस आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे। पहिल्या घोषणेतील निम्मा कांदाही गेला नाही। ही एक न्यूज बघा तुम्ही, हे अपडेट बघा। शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने 5 मित्र देशांमध्ये सुमारे 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची मार्चमध्ये घोषणा केली होती। मात्र काय झालं प्रत्यक्षात? केवळ 6,000 मेट्रिक टनाचीच आतापर्यंत निर्यात झालेली आहे। परंतु या देशाचे तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणात कांदा पोहोचत असल्याचे निम्माच कांदा पुरवठा प्रत्यक्षात झाला आहे। यामुळे
पुन्हा केंद्र सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे 99,150 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीचा केंद्र सरकारने घेतलेल्या परवानगी कितपत यशस्वी होते याबाबत कांदा उत्पादकांमध्ये शंका आहे। ही आहे आजची लोकमतची न्यूज। आज आहे लोकमत, हा अतिशय प्रतिष्ठित असा लोकमत न्यूज आहे। सो धन्यवाद लोकमतचे की ही तुम्ही न्यूज दिली आणि आपण मी ही शेतकऱ्यांपर्यंत, माझ्या बांधवांपर्यंत पोहोचत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलमधून च्या माध्यमातून। आजची तारीख आहे 28/4/2024। हा आहे पेपर नाशिकचा रविवार। बघा ही आहे न्यूज, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकतात। मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या चॅनलचा उद्देशच जो आहे की शेतकऱ्यांच्या रिलेटेड सर्व माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे। त्या अंतर्गत मी ही माहिती तुम्हाला वाचून दाखवलेली। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा। धन्यवाद। आणि शेतकऱ्याला आपल्या त्याचा कष्टाचा दाम जो आहे तो मिळालाच पाहिजे, यासाठी आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करतच राहणार आहोत। थँक्यू व्हेरी मच।